नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघा 20 शेळी पालन आणि तिचा खर्च आणि नफा अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघणार आहोत। 20 शेळी पालनची संपूर्ण माहिती म्हणजेच या ठिकाणी शेड कसं असलं पाहिजे, किती असलं पाहिजे, त्याला किती खर्च येईल, त्याचप्रमाणे खाद्य काय काय असलं पाहिजे किंवा खाद्य खुराकाचा खर्च किती येईल आणि त्यासोबतच जी तुमची एकदाच लागणारी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुमचं जे भांडवल असेल तर ते भांडवल तुमचं किती दिवसात किंवा किती वर्षात वसूल होईल, सोबतच तुम्हाला भांडवल किती लागल, कशासाठी लागल, तुम्ही कुठं भांडवल या ठिकाणी कमी करू शकता, अशी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओत बघणार आहोत। सोबतच या ठिकाणी बघा आपल्या शेळीला आपण 2 वेताचा खर्च आणि त्यापासून मिळणारा नफा आपण या ठिकाणी शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने बघणार आहोत, बरोबर। त्यामुळे बघा व्हिडिओ या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला असेल, प्रत्येक सेकंदाला मी तुम्हाला काही गणित किंवा या ठिकाणी हिशोब सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही 1 सेकंद पण या ठिकाणी चुकवायचा नाही आहे। व्हिडिओ पुढे घेऊन किंवा अर्धवट या ठिकाणी असा करून बघायचा नाही आहे। व्हिडिओ डायरेक्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल। आणि सोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष द्या आणि तुम्ही हा शक्य असल्यास तर तुम्ही या ठिकाणी हेडफोन लावून हा व्हिडिओ बघा, बरोबर। जर तुम्हाला शक्य असेल हेडफोन लावून बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नीट या ठिकाणी समजेल, बरोबर। आणि बघा आपण लवकरच शेळी पालन आणि कोंबडी पालन यासाठी फ्रीमध्ये मोफत प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग यासाठी आणणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। आणि त्यासोबतच शेळी पालन आणि कोंबडी पालन याचं संपूर्ण प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच मला कमेंट करून सांगा। तर बघा सर्वप्रथम आपल्याला 20 शेळ्या पाळायच्या असेल तर सुरुवातीला काय करायचं, आता हा पॉईंट तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका, कारण की भरपूर लोक ही चुकी करतात, बरोबर। आणि सुरुवातीला त्यांना 1 वर्ष काहीच नफा होत नाही, त्यामुळे सुरुवातीला जेव्हा कोणी नवीन शेळी पालन करत आहे किंवा बोकड पालन करत आहे, म्हणजे मी शेळी पालनावर बोलतो आहे पण बोकड पालनाचं पण तुम्हाला थोडंफार सांगून देतो। जेव्हा पण तुम्ही तुमच्या फार्मवरती हे जनावर आणशाल, शेळी असेल किंवा बोकडा असेल, तर त्याच्या कमीत कमी 5 ते 6 महिने अगोदर तुम्हाला त्यांचं खाद्याचं संपूर्ण नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे। कारण की तुम्ही एकाएकी जर तुम्ही शेळ्या आणल्या आणि मग तुम्ही चारा लागवड केली तर बघा शेळ्या पटापटा चारा खातील, पण तुमचा चारा उगवायला याला खूप वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही कमीत कमी 5 ते 6 महिने अगोदर चाऱ्याचं नियोजन करा। आणि ते पण तुम्हाला चारा नियोजन काय करायचं आहे, तर तुम्ही भरपूर प्रकारचं तुम्ही या ठिकाणी घास म्हणजे चारे लावू शकता, जसं की हत्ती घास असेल, दशरथ घास असेल, सुबाबळा असेल, मेथी घास असेल, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे गवतं असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी असतात, ते तुम्ही या ठिकाणी त्यासाठी चारा लावू शकतात, बरोबर। त्यानंतर चारा किती एकरात किंवा किती जागेत लावला पाहिजे, जर तुम्ही जर 20 शेळ्या आणत असाल तर साहजिक आहे त्यांच्यासोबत पुढे जाऊन बोकडं पण तयार होणार आहेत, मग त्यासाठी तुम्ही एक ॲव्हरेज 1 एकरमध्ये म्हणजे कमीत कमी तुम्ही 1 एकरमध्ये तरी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चारा या ठिकाणी हिरवा चारा लागवड केलेली पाहिजे। आणि बघा तुम्ही चाऱ्याचं नियोजन अगोदर करा, पाण्याचे व्यवस्थापन करा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं उत्तम दर्जाचं शेड असणं गरजेचं आहे। बघा आता बरेच लोक म्हणतील की साधं शेड केलं तर चालेल का, तर बघा जर तुमच्याकडं जुनी पडी असेल किंवा जुना गोठा असेल, तुम्ही त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे डागडुजी करून तुम्ही त्यामध्ये पाळू शकता। पण शेड कसं असलं पाहिजे, किंवा जर तुम्ही नवीन शेड तयार करत असाल किंवा जुनं शेड असेल किंवा गोठा असेल, पण त्यामध्ये काही गोष्टी किंवा काही नियम किंवा काही पॉईंट असणं गरजेचं आहे। जसं की तुमचा जो गोठा असेल किंवा शेड असेल त्यामध्ये खड्डे नसले पाहिजे, जर खड्डे असेल तर त्यामध्ये त्यांची लघवी असेल किंवा पाणी असेल ते साचून राहणार, त्यामध्ये शेळ्या बसणार, त्या भिजणार, त्यामध्ये परजीवी जंतू असणार, किडे असणार किंवा अनेक प्रकारचे रोगराई त्यांना या ठिकाणी येईल।
त्यासोबतच तुमच्या फार्मच्या आजूबाजूला जास्त डबके नसले पाहिजे किंवा जास्त घाण नसली पाहिजे, बरोबर. तुम्हाला ते एकदम चांगल्या प्रकारच्या चांगल्या जागेत तुम्हाला बांधणं गरजेचं आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जे तुमचं 1 एकरची जागा आहे त्यामुळे तुम्ही काही चारा लावायचा आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला एक शेड करायचं आहे. आता जर तुमच्याकडं 20 शेळ्या आहे, 20 शेळ्यांसोबत तुम्हाला एक बोकड ठेवावं लागेल, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला किती शेड लागेल, तर ॲटलिस्ट तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी तुम्ही 20 बाय 20चं शेड करू शकता किंवा तुम्ही 15 बाय 30चं तुम्ही शेड करू शकता. या प्रकारचे तुम्ही जर 400-500 स्क्वेअर फुटाचं जर तुम्ही शेड केलं, बरोबर, तर या ठिकाणी तुम्ही शेळीपालन करू शकता, बरोबर. आता त्यानंतर बघा, शेड जर तुम्ही बनवत असाल तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्यामध्ये खड्डा नसला पाहिजे किंवा शेड या ठिकाणी त्याचा जो जागा आहे ती कधी पण सुकी राहिली पाहिजे. त्यासोबतच जो तुम्ही पत्रा टाकताय, तर पत्रा टाकल्यानंतर किंवा छत असेल तर तुम्हाला ह्याचं लक्ष ठेवायचं आहे की ते उन्हामुळे जास्त तापलं नाही पाहिजे. मग तुम्ही त्याला सिमेंटचा पत्रा टाका किंवा मग त्यावरतून तुम्ही ताडपत्र टाका किंवा त्यावरतून तुम्ही गवत टाका, पण तुम्हाला लक्ष हे पाहिजे की पत्रा तापलं नाही पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून पाऊस असेल तर पावसाचं पाणी जास्त मध्ये नाही आलं पाहिजे किंवा थंडीपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. त्यासाठी योग्य ताडपत्रीचं किंवा पिवळ्या बल्बांचं तुम्हाला नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे. सोबतच या ठिकाणी डायरेक्ट ऊनमध्ये नाही आलं पाहिजे, बरोबर ना. तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला तुमच्या शेडमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. सोबतच जर या ठिकाणी तुमचं जर शेळीपालनचं शेड असेल, ते शेतामध्ये असेल किंवा रानात असेल, तर तिथं जर तरस असेल, कुत्रा, कोल्हा, लांडगा असेल, वाघ असेल, तर त्यापासून त्यांना संरक्षण झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करशाल, आणशाल ताडपत्रीनुसार उभं करून देशाल आणि त्यानंतर मग कुठंतरी एखादं जागा असेल कुत्र्याला किंवा लांडग्याला मध्ये जाण्यासाठी, मग त्यांनी तुमचा सर्व कार्यक्रम होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही त्याचं पूर्ण प्रॉपर संरक्षण झालं पाहिजे, याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हे सर्व गोष्टी झाल्या. आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेडमध्ये काही कप्पे पण करणं गरजेचं आहे, कारण की एखादी शेळी गाभण असेल किंवा जनलेली असेल, त्याचप्रमाणे एखादी शेळी आजारी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी कप्पे बनवायचे. 2-3 तुम्हाला कप्पे करायचे आहेत. सोबतच जर तुमच्या शेळ्या किंवा तुमचे बोकडं पिल्लं हे जर फिरती असेल, बरोबर, हे जर फिरती असेल तर त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल. शरीराचा व्यायाम झाला तर त्यांचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं झाल्यामुळे त्यांचं उंची वाढेल, शरीर तेज राहील शरीरावरती. त्याचप्रमाणे वजन वाढल्यामुळे त्यांची किंमत पण जास्त तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. त्यामुळे त्यांना फिरण्यासाठी तुम्हाला थोडंफार कंपाऊंड पण करणं गरजेचं आहे. योग्य खाण्याची व्यवस्था, योग्य पिण्याची व्यवस्था हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता ह्या झाल्या आपल्या शेडबद्दल, पालनाबद्दल बेसिक गोष्टी. आता खर्च किती लागला एवढं करायला, तर बघा, तुम्ही जर 20 शेळ्याने एक बोकड आणला आहे तर तुम्हाला साहजिकच मी एक सरासरी किंमत पकडतो आहे. जर तुम्ही शेळी आणताय चांगल्या दर्जाची, तुम्ही एक ॲव्हरेज सरासरी आपण पकडलं तर 10,000च्या आसपास आपण एक शेळी पकडली आणि 20 शेळ्यांचे आपल्याला लागले 2 लाख रुपये, बरोबर आहे. त्यानंतर आपण त्यांच्यासोबत एक चांगल्या प्रतीचा चांगला बोकड आणला, भारीतला बोकड आणला, तर त्यांना लागले आपल्याला एक ॲव्हरेज आपण पकडलं तर 15,000 रुपये आपल्याला बोकडाचे लागले. असे मिळून आपल्याला किती लागले बोकड आणि शेळ्या आणायसाठी, तर 2,15,000 रुपये आपला खर्च आला. त्यानंतर शेडसाठी, आता बघा, शेड काय असतं, आपले एक डेड इन्व्हेस्टमेंट असते. पण डेड इन्व्हेस्टमेंट का असते, कारण की जर आपण त्यामध्ये शेळ्या ठेवल्या नाही तर आपल्याला त्यापासून उत्पन्न येत नसतं, बरोबर ना. पण शेड हे कसं असतं की जर तुम्ही एकदा बांधलं परत तुम्हाला 10-20 वर्ष त्याकडे बघायची गरज नाही, बरोबर. जर तुम्हाला यामध्ये तुम्हाला वाटलं शेळीपालन आपलं दुसरीकडे करायचं आहे किंवा आपलं शेळीपालन करून गोट फार्म करायचा आहे, गोठा करायचा आहे, तर तुम्ही त्याचा गोठा करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रासाठी तो वापरू शकता शेड. त्यामुळे तुमची एक इन्व्हेस्टमेंट असते आणि ते जर तुम्ही पक्क करत असाल तर एक चांगलं असतं पक्क करणं. तर तुम्हाला 50,000 ते 1 लाख रुपये एक सरासरी खर्च आपण पकडून चालला. म्हणजे शेडला 1 लाख रुपये, शेळ्या आणि बोकड आणायला 2,15,000 रुपये, असा आपल्याला 3-3.5 लाख रुपये एक सरासरी खर्च आपण पकडून चाललो. आणि हे आपलं भांडवल आहे, बरोबर. आता त्यानंतर आपण चारा बघितला, जसं की चाऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा प्रकार घेऊ शकतो. चाऱ्यावरती मला लवकरच एक सविस्तर व्हिडिओ आणायचा आहे, बरोबर. जर तुमच्या कमेंट येत असेल तर आपण लवकर आणूया.
आता आपण शेड बांधलं, शेळ्या आणल्या, चाऱ्याचं नियोजन पण केलं, कंपाऊंड त्यांना फिरण्यासाठी जागा पण केली. आता आपण काय करणार की आपण या ठिकाणी शेळ्या आणणार, शेळ्या आणल्या पण आहेत. त्यांना चाऱ्यासाठी आपण कुट्टी मशीन आणलं. कुट्टी मशीन आणलं एक सरासरी 25 ते 30,000चं. पण हे आपण पकडणार नाही आहे कारण की भरपूर लोक या ठिकाणी आणत नाही आहे. पण एक मी तुम्हाला सांगून देतो आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याला एक शेळी, एक सरासरी काही शेळ्या 3 करडं देतात, काही शेळ्या 1 करडू देतं आणि काही शेळ्या 2 करडू देतं. मग त्यामुळे आपण काय केलं आहे, एक सरासरी 20 करडं, या ठिकाणी 2 करडं 2 बकरं एका शेळीला आपण या ठिकाणी पकडले. म्हणजे प्रत्येक शेळीला एका वेतामध्ये जर 2 पिल्लं होत असेल आणि आपण हा जो खर्च बघतोय हा किती वेताचा बघतोय, तर आपण सरासरी या ठिकाणी 400 दिवसाच्या आसपास असेल, 450 दिवसाच्या आसपास असेल किंवा एक 2 वेताचा खर्च आणि उत्पन्न आपण बघतोय, बरोबर ना. मग जर 2 वेतामध्ये, जर एका वेतामध्ये 2 बकरं किंवा 2 करडं तिला होत आहे एका शेळीला, तर 2 वेतामध्ये तिला एक 4 या ठिकाणी 4 पिल्लं तरी होतील किंवा 4 करडं तर होतील. मग जर आपल्याजवळ या ठिकाणी 20 शेळ्या असेल तर आपल्याला प्रत्येकी 4 असे आपल्याला किती बकरं भेटतील, तर एक 80 बकरं आपल्याला 20 शेळ्यापासून या ठिकाणी भेटणार आहे. जर आपल्याला 80 बकरं भेटले, बरोबर, मग 80चा आपण या ठिकाणी हिशोब काढणार. पण 80ला या ठिकाणी आपला खर्च पण लागेल कारण की खाद्य खर्च आहे, लसीकरण आहे, बरोबर. तर मग आता एक एक करून आपण खाद्य खर्च बघूया. तर बघा, आपल्याकडं जर 20 शेळ्या आहेत, मग त्यांना आपल्याला खाद्य खर्च लागेल 20 शेळ्या अधिक 1 बोकड, बरोबर. मग असं करून त्यांना 21 मोठे प्राणी झाले आणि ते आपल्याला किती 450 दिवसाचा म्हणजे 2 वेताचा खर्च आपण या ठिकाणी बघूया. जर आपल्याला त्यांना द्यावा लागणारा जो खुराक आहे, फक्त आपण खुराक पकडणार आहे. हिरवा चारा आपण 1 एकरामध्ये ऑलरेडी लावलेला आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त लोक ज्यांच्या घरी शेती आहेत असेच लोक शेळीपालन करत आहेत, बरोबर. मग बघा, आपण जर खुराकावरती दिवसाला 7 रुपये प्रति शेळीमागं खर्च केला, अशा आपण मोठ्या 21 शेळ्या आहेत, तर 21 गुणिले 7 रुपये दिवसाला, तर 147 रुपये दिवसाला फक्त खुराक, बरोबर. जो खुराक असेल ज्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल किंवा अनेक प्रकारचे जे खाद्य राहतं प्रोटीनचं खाद्य, त्याचे आपण पकडले तर 147 रुपये दिवसाला खर्च येईल. जर आपण 450 दिवस म्हणजे 2 वेताला त्यांना जर आपण खर्च पकडला तर सरासरी 66,150 रुपये 450 दिवसांचा यांना खुराकाचा खर्च येतो आहे फक्त मोठ्या प्राण्यांना. जर आपण करडांचा हिशोब केला किंवा जे बोकडं आहेत आपल्याजवळ, जे पिल्लं आहेत, ते आपण काय करणार की 6 ते 7 महिने पकडून चालू आहे आपण. 7 महिने आपण त्यांना सांभाळ करणार त्यांचा आणि 7 महिन्यानंतर आपण त्यांना मार्केटमध्ये विकणार, बरोबर. मग आपण 7 महिन्याचा हिशोब पकडूया. जर एक करडाला 4 रुपये प्रति दिवसाच्या हिशोबाने खाद्य खर्च किंवा खुराकाचा खर्च येतो आहे, बरोबर. मग आपल्याकडे आहेत 80 करडं, 80 गुणिले 4 आपण हिशोब लावला तर 320 रुपये दिवसाला त्यांना खुराकाचा किंवा या ठिकाणी शेंगदाणा पेंड असेल किंवा इतर खाद्य खर्च आपण पकडला. मग 320 रुपये दिवसाला आणि आपण काय करणार आहे, 7 महिने त्यांना सांभाळ करणार आहेत. तर बघा, सुरुवातीचे 2 महिने बोकड काय करणार आहे किंवा पिल्लं काय करणार की आईच्या दुधावर जगणार, बरोबर. आणि उर्वरित 5 महिने आपण काय करणार, 7 महिने ठेवणार ना, तर 2 महिने दुधावरती आणि पुढचे 5 महिने हे खाद्यावरती जगणार. मग बघा, आपण 5 महिन्याशिवाय पकडूया. 320 रुपये जर दिवसाला खर्च आहे त्यांचा, तर 150 दिवस म्हणजे 5 महिने, बरोबर ना. 30 दिवसांचा 1 महिना असतो, असे 150 दिवस. मग 150 दिवस गुणिले 320 रुपये या ठिकाणी 48,000 रुपये आपल्याला या ठिकाणी टोटल करडांचा किंवा बकरांचा खाद्य खुराकाचा खर्च आला आहे. मग आता आपण हा खर्च एकत्र केला, मोठ्या प्राण्यांचा आणि बकरांचा खुराकाचा खर्च, मग आला तो आहे 1,14,150 रुपये आपल्याला फक्त खुराकाचा खर्च लागला आहे, बरोबर. आता त्यानंतर आपल्याला यांना औषधीकरण किंवा या ठिकाणी लसीकरण करावं लागेल. मग त्यासाठी आपण 10,000 रुपये आणखी पकडले. मग हे 10,000 रुपये सोबतच त्यांच्या शेडमध्ये आपल्याला किती जरी नाही म्हणला तर आपल्याला कमीत कमी एक बल्ब लाईटीची सोय करावी लागेलच. मग आपण एक सरासरी 5,000 रुपये लाईट बिल पकडून चाललो आहे. मग आपण बघा, 1,14,150 रुपये खुराक खाद्य खर्च, 10,000 लसीकरण,
5,000 लाईट बिल पकडलं, असे करून आपला जो टोटल खर्च आहे तो आहे 1,29,150 रुपये आपल्याला एक सरासरी खर्च आला आहे. आता बघूया आपण या ठिकाणी आपल्याला उत्पन्न किती भेटलं. तर बघा, सर्वप्रथम आपल्याकडे इतके जनावर आहेत किंवा 100 आपल्याकडं शेळ्या बोकडा असेल तर आपलं एक साहजिकच 30,000 रुपयाच्या आसपास लेंडी खत या ठिकाणी भेटलं. बरोबर, लेंडी खत 30,000चं भेटलं. आता बघूया आपण बोकडं विकून किंवा पिल्लं विकून आपल्याला किती नफा झाला आहे. तर बघा, आपल्याजवळ होते 80 करडं किंवा पिल्लं, त्यामधून आपण एक सरासरी 5 जणांची मरतूक पकडली, म्हणजे 5 बकरं किंवा 5 पिल्लं आपल्या या ठिकाणी मेले. आणि किती जरी नाही म्हणलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये ही मरतूक होतच असते. बरोबर, त्यामुळे आपण मरतूक पकडून चाललो आहे. आता जर 5 मरतूक झाली तर आपल्याकडे शिल्लक राहिले 75. आता 75 बकरं आपल्याजवळ शिल्लक राहिलेत. आता बघा, प्रत्येक पिल्लू हे बकरूचं असेल नाही, बरोबर की त्यामध्ये काही शेळ्या पण असू शकतात आणि काही बकरं पण असू शकतात. त्यामुळे आपण एक सरासरी 8,000 रुपये पकडून चाललो आहे. कारण की जर आपण 7 महिने सांभाळ करतो आहे आणि त्यांना योग्यरित्या खुराक पण देतो आहे, चारा पण देतो आहे, हिरवा चारा, पाणी, वातावरण, त्यांना फिरण्यासाठी जागा, आपण सर्व गोष्टी करतो आहे, लसीकरण पण करतो आहे, तर त्यांना साहजिकच आपल्याला 10,000 ते 12,000 रुपये एका बोकडाचा भेटला पाहिजे. त्यांचं वजन आपल्याला वाढवायचं आहे, तेज आणायची, चकाकी आणायची आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की तुम्ही एक नियोजनबद्ध तुम्ही फुल टाईममध्ये हा व्यवसाय करतायत. बरोबर ना, मग तुमचं 100% तुम्ही ह्याच्यावरती फोकस करायचा आहे आणि तुमचा माल हा क्वालिटीमध्ये आणायचा आहे. जर क्वालिटी तुमच्या मालात नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 5,000 ते 6,000 खूप अवघड मुश्किलीने तुम्हाला भेटणार आहे. बरोबर ना, तर तुम्हाला तो जर तुमच्या बोकडाची क्वालिटी ही जर कमी असेल तर पैसे कमी भेटेल, क्वालिटी जास्त असेल किंवा चांगली असेल तर जास्त भाव भेटेल. मग त्याचप्रमाणे आपण एक सरासरी 8,000 रुपये प्रति बोकडाचा किंवा प्रति करडाचा पकडून चाललो आहे. जर 8,000 रुपयाला आपण प्रति बकरू विकलं आणि गुणुले आपण 75 केलं, 75 पिल्लांचा, तर एक बघा 6 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी उत्पन्न भेटते. आता 6 लाखामधून जर आपण या ठिकाणी काय केलं की 6 लाखामध्ये आपण आणखी 30,000 रुपये अधिक केले. काय केलं आपण? 6 लाखामध्ये आणखी 30,000 रुपये जर अधिक केले तर बघा 6,30,000 रुपये आपल्याला 2 वेताचा या ठिकाणी खर्च येतो आहे. आता जर दोन वेतामध्ये आपल्याला 6,30,000 रुपयाचा खर्च येतो आहे, मग ह्यामधून उत्पन्न येतं आहे. बरोबर, उत्पन्न 6,30,000चं आपलं उत्पन्न येतं आहे, तर त्यातून आपल्याला काय करायचं आहे? खर्च वजा करायचा आहे. आता आपला खर्च किती झाला होता बघा, खाद्य खर्च, लसीकरण आणि लाईटीचा 1,29,150 रुपये. आता जर आपण 1,29,150 रुपये याचा जर आपण या ठिकाणी खर्च वजा केला तर एक सरासरी आपल्याजवळ जी किंमत उरते ती उरते 5 लाख रुपये. बरोबर, 5 लाख रुपये आपल्याला काय होतो आहे या ठिकाणी निव्वळ नफा आपल्याजवळ शिल्लक राहतो. आता बरेच लोक काय म्हणतील की तुम्ही शेळीपालन किंवा जे भांडवल होतं सुरुवातीचं 3 ते 3.5 लाख रुपये ते यातून वजा केलं का किंवा केलं का नाही. तर बघा, तुम्हाला जर वाटत असेल सुरुवातीला तुम्हाला जे 2 वेताचा जो या ठिकाणी उत्पन्न भेटले 2 वेताचं, त्यामधून जर तुम्हाला वाटत असेल 3-3.5 लाख रुपये या ठिकाणी फेडून टाकायचे तर तुम्ही ते पण करू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की दर वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये जर एखादं कर्ज काढून करत असेल तर 50,000 ते 60,000 रुपये वर्षाला हप्ता गेला, मग आपण असं 5 ते 6 वर्षामध्ये हे तुमचं भांडवल फिटून जाईल. बरोबर ना, तर तुम्ही तसं पण ॲडजस्ट करू शकता किंवा तुम्ही वन टाईम पहिल्याच 2 वेताचं जो उत्पन्न निघेल त्यामधूनही तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्ही असा पण विचार करू शकता की आपली ही इन्व्हेस्टमेंट ही आयुष्यभरासाठी आहे, जे तुमच्याकडे शेड होतं आहे ते आयुष्यभराचं होतं आहे, एकदाच करायचं आहे, मग त्यामुळे तुम्ही खर्च पकडून चाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही उद्या जरी शेळ्या विकायला गेलात तर तुमच्या 20 शेळ्यांचा जो किंमत आहे तुम्हाला कधी पण तुमची वसूल होऊन जाते आहे. त्याच्यामुळे आपण भांडवल जास्त करून वजा करत नसतो, पण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या 5 लाखामधून वजा करू शकता. आता राहिलं काय तर बघा, 5 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा आला आहे, 1,30,000 रुपये आपला एक सरासरी खर्च आला आहे आणि अशा प्रकारे आपण एक संपूर्ण 20 शेळी पालन खर्च आणि नफा या ठिकाणी बघितलेला आहे. पण तरी पण
बऱ्याच ठिकाणी काय होईल की गाईचा वजन कमी जास्त होऊ शकतं किंवा बकरू किंवा करडांची किंमत या ठिकाणी कमी किंवा जास्त भेटू शकते. सोबतच चारा या ठिकाणी कमी जास्त किमतीने भेटू शकतो, बरोबर. कारण की प्रत्येक ठिकाण वेळेनुसार किंवा वातावरणानुसार किंवा अनेक गोष्टीनुसार काय होतं की ह्या किमतीमध्ये तुम्हाला तफावत किंवा फरक दिसू शकतो. त्यामुळे हा हिशोब जो आहे प्रत्येक ठिकाणानुसार किंवा प्रत्येकानुसार वेगवेगळा असू शकतो, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण नवीन शेळीपालन करशाल किंवा हा व्यवसाय सुरू करशाल तर तुम्ही तुमची स्वतःची आधी माहिती घ्या, बरोबर ना. कारण की ही जी माहिती सांगतोय मी ही कागदोपत्री सांगतोय किंवा हिशोब करून सांगतोय, तोंडी सांगतोय. जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करतो तर त्यावेळेला हिशोबमध्ये या ठिकाणी फरक असू शकतो. त्यामुळे तुम्ही आधी प्रॉपर माहिती घ्या. कारण की जितकं सोपं वाटतं आहे तितकं सोपं पण नाही आहे आणि तुम्ही जितका विचार करता तितकं अवघड पण नाही आहे. तुम्ही आधी या ठिकाणी प्रॉपर तुम्ही जर हिशोब करत असाल किंवा माहिती घेत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती नक्की घ्या. सोबतच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.